जी रामजी कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती। जी रामजीमध्ये ग्रामीण भागाच्या उत्थानाची क्षमता, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन ग्रामीण 2026 अर्थात व्हीबीजी रामजी कायद्याविषयी कार्यशाळा विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आज पार पडली। या कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती। जी रामजी योजनेमुळे ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना थेट प्रगतीच्या प्रवाहात आणलंय। व्हीबी जी रामजी या योजनेमध्ये माध्यमातून ग्रामीण भारताचं उत्थान करण्याची क्षमता आहे, असे उद्गार रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी व्हीबी जी रामजी कायद्यावर प्रकाश टाकताना काढलाय। कार्यशाळेच्या शुभारंभीय कार्यक्रमाला व्यासपीठावर विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आमदार तथा रोजगार हमी योजना समिती प्रमुख सुनील शेळके, केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहसचिव रोहिणी भाजी भाकरे आणि सचिव आप्पासू धुळाज उपस्थित होते। मंत्री गोगावले म्हणाले, या योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीत अत्यंत तत्परता दाखवत केवळ 8 दिवसांच्या विक्रमी कालावधीत अधिसूचना काढून यासाठी स्वतंत्र लेखशीर्ष तयार करण्यात आले। मंत्री गोगावले म्हणाले, राज्यात प्रभावीपणे राबवली जाणारी मातोश्री पाणंद रस्ते योजना आज देशपातळीवर आदर्श ठरते। ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे। ग्रामीण जनतेला अधिक आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आता रोजगार हमीच्या दिवसात 25 दिवसांची अतिरिक्त वाढ करून ती 125 दिवस करण्यात आली आहे। यात कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा सर्व प्रकारच्या कामांचा समावेश आहे। कामांची व्याप्ती 266 वरून थेट 318 पर्यंत वाढवून विकासाला गती देण्यात आली आहे। तसेच मुख्य शेती हंगामात 60 दिवसांचा अवकाश खंड देण्याचा दूरगामी निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला जाईल असा विश्वास मंत्री गोगावले यांनी व्यक्त केलाय। केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहसचिव रोहिणी भाजी भाकरे त्या म्हणाल्या, महाराष्ट्र हा रोजगार हमी योजनेचा उद्गात आहे। व्हीबीजी रामजी हा सक्षम कायदा 1 जुलै रोजीच संपूर्ण देशात लागू करण्यात आलाय। हा कायदा विक्रमी वेळेत देशभरात लागू झाला असून यासाठी केंद्र सरकार 60% आणि राज्य सरकार 40% निधी देणार आहे। या अंतर्गत प्रत्येक राज्यासाठी निश्चित असे स्टेट वाईज नॉमिनेटिव्ह अलोकेशन करण्यात आलंय। ग्रामीण विकासाला नियोजित स्वरूप देण्यासाठी पुढील 5 वर्षात प्रत्येक ग्रामपंचायतीनं आपला स्वतंत्र विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करावा। योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आता मजुरांची हजेरी चेहरा ओळख प्रणाली याद्वारे घेतली जाते। दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसतानाही ही प्रणाली ऑफलाईन पद्धतीने काम करू शकते। सर्व कामांचे ग्रामसभेमार्फत सामाजिक अंकेशन करणं आवश्यक आहे, असेही श्रीमती भाजी भाकरेंनी सांगितलंय। त्या पुढे म्हणाल्या, योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या 318 कामांमध्ये ग्रामीण भागाच्या मूलभूत गरजांचा प्रामुख्याने विचार करण्यात आलाय। यामध्ये पाणी टंचाई निवारण्यासाठी 107 कामं, जलसंधारणाची 86 कामं, ग्रामीण भागातील नागरिकांच्या आजीविकेबाबत, नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी 37 कामे, आपत्ती व्यवस्थापनाची आणि 88 कामं ग्रामीण पायाभूत सुविधांची समाविष्ट करण्यात आली आहेत। यामध्ये 221 नवीन कामं, 97 दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। यावेळी सहसचिव रोहिणी भाजी भाकरे यांनी आमदार महोदयांच्या शंकांचं निरसन केलं। कार्यशाळेला मंत्री, राज्यमंत्री, आमदार, अधिकारी उपस्थित होते।